पूर्वीपासून चालत असलेल्या सर्व योजनांचे काम आता जोरदार पद्धतीने चालू आहे। त्यात तुम्ही जर शेतकरी असाल तर या संधीचा फायदा का सोडता? केंद्र सरकारने या योजना तुमच्यासाठी तर बनवल्या आहेत। सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आत्तापर्यंत बनवल्या आहेत। त्यातील सर्वात टॉपच्या 10 योजना आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। PM पीक विमा योजना ही योजना खरं तर नैसर्गिक आपत्ती, रोगराई, कीड यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याकरता निर्माण केली गेली आहे। या योजनेचे मूळ नाव हे प्रधानमंत्री फसल विमा योजना असे आहे। या योजनेने अंतर्गत शेतकऱ्याने जे पिकांसाठी विमा काढलेला असेल तर आणि त्यांच्यामध्ये जर अचानकपणे नैसर्गिक आपत्ती आली, कीड पडलेली, रोगराई आली तर अशा वेळेस शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीपासून संरक्षण दिले जाते। त्यासाठी लागणारे अनुदान हे सरकार देते। यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून 50-50च्या प्रमाणात प्रीमियम सबसिडी शेअर केली जाते। प्रधानमंत्री किसान मानधन योजना दरमहा शेतकऱ्याला जवळपास 3,000 इतके मानधन या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे। यासाठी 18 ते 40 वयोगटाची मर्यादा असून त्यासोबत अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे। शेतकरी जगात फक्त वयस्कर होतो आणि वयाचे 60 वर्षे ओलांडून तो रिटायर होतो, त्यावेळेस तिथून पुढे त्यास दरमहा 3,000 रुपये इतके मानधन पाठवले जाते। 2 हेक्टरपेक्षा कमी शेत जमीन असणे ही या योजनेची अट आहे। तुम्ही अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन भेट देऊन अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळ असलेल्या सार्वजनिक सेवा केंद्र नाही तुम्ही यासाठीचा अर्ज मागवू शकता। त्यानंतर मिळालेला अर्ज व्यवस्थित भरून त्यासोबत मागितलेली सर्व कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा। या योजनेसाठी तुम्हाला एकही रुपया कुठे भरायची आवश्यकता नाही। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये इतके मानधन स्वरूपात दिले जाते। हे पैसे 3 ते 4 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना मिळतात। आत्तापर्यंत या योजनेचे 14हून अधिक हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू केले आहे। या योजना सिंचन पद्धतीने निगडीत असून प्रति ड्रॉप अधिकाधिक शेतकऱ्याला मिळता यावे याकरता इंटरस्टेशन योजना सरकारने राबवलेली आहे। परंपरागत कृषी विकास योजना दर 3 वर्षांनंतर सेंद्रिय प्रक्रिया, लेबलिंग, वाहतूक आणि पॅकेजिंग याकरता ही मदत केली जात आहे। प्रति हेक्टरी 50,000 रुपये इतकी मदत या योजनेअंतर्गत होत असून या योजनेचे संपूर्ण नाव परंपरागत कृषी विकास योजना असे आहे। सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळवून देणे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हे या योजनेचे मूळ उद्दिष्ट आहे। किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकार हे शेतकऱ्यांसाठी 4% या दराने कर्ज देते। या योजनेची सुरुवात 1998 मध्ये सुरू झाली असून या योजनेचे संपूर्ण नाव किसान क्रेडिट कार्ड योजना असे आहे। आत्तापर्यंत 2.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान योजना सुरुवातीपासून चालू असलेल्या केंद्र सरकारच्या PM किसान सन्मानित योजनेअंतर्गत ही योजना येत आहे। शेतकऱ्यांना मिळत असलेल्या 6,000 रुपये वार्षिक रुपयांमध्ये सरकार आणखी 6,000 रुपयाची भर घालून केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघे मिळून ही रक्कम आता देणार आहेत। दोन्ही मिळून शेतकऱ्याला प्रतिवर्षी 12,000 रुपये इतके रुपये मिळणार आहेत। 1 रुपयात पीक विमा योजना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 1 रुपयात पीक विमा योजना या योजनेस मंजुरी मिळालेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पीक विमा मिळणार आहे। याचे बाकीचे हप्ते हे राज्य सरकार भरणार आहे। 2023 मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यासंबंधी घोषणा केली आहे। या योजनेकरता 3,000 कोटीहून अधिक रक्कम तरतूद करण्यात आलेली आहे।